सर्वत्र आरक्षण निघाला आणि निवडणुकांमध्ये आता सक्रिय वातावरण सुरू झालं आहे। लोक उमेदवारीसाठी येत आहेत आणि विविध माहिती देत आहेत। इतक्या वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे जितक्या लवकर निवडणुका होतील तितकं बरं होईल। चारही नगर परिषद मध्ये आमची तयारी आहे, मात्र भंडाऱ्यामध्ये आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत। खरं तर तिच्यावर डॉक्टर अश्विनी नरेंद्र बोंडेकर आमदारांच्या पत्नी अन्यायच होतो, कारण की राजकारणामध्ये ती देखील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे, परंतु घरामध्ये मी असल्यामुळे तिला थांबवत होतो। पण आता वेळ आणि सर्व पदाधिकारी ठरवतील नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची आहे। स्वराज्य संस्थेची निवडणुका कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी असतात। कार्यकर्ता राबतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना संधीच दिली जात नाही, तर तो कार्यकर्ता दुखावतो आणि दुसऱ्या पक्षात जातो। त्यापेक्षा प्रत्येक पक्षाने ठरवलं आहे की आपण स्वतंत्र लढायला पाहिजे। 3 पक्षाची युती केल्या तर 35 पैकी कोण 10 सीट घेईल आणि कोणी 15 घेईल, अडचण निर्माण होईल। त्यामुळे बाकी पक्षांचे कार्यकर्ते तुटतील, पक्षाला मोठा नुकसान होईल। म्हणून मैत्रीपूर्ण लढत लढायची आणि निवडणुकीनंतर युती करायची असं टेंटेटिव्ह वाटत आहे। हो, अध्यक्ष आणि आता काल प्रभागाचे आरक्षण सोडत झालेले आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा आता कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे आणि ते चांगला पण झाला की बरेच दिवस 3 वर्षापासून लोकप्रतिनिधींना वाट बघावी लागली आणि त्याच्यामुळे आता त्यांना संधी मिळणार आहे, लोकांच्या कामासाठी होणार आहे आणि आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तयार आहोत। आता 20 वर्षापासून 4 निवडणूक ती सांभाळत आहे आणि नक्कीच राजकारणामध्ये ती 4ही निवडणूक माझ्या सक्रिय पद्धतीनं ती सांभाळत आहे। परंतु ते म्हणतात ना, घरी मी असल्यामुळे एकाच जणांनी लढायला पाहिजे म्हणून तिच्यावर अन्याय होत आहे आणि याच्याचमुळे तिला कुठल्याच निवडणूक लढता आलं नाही। परंतु नक्कीच ह्यावेळेस आमच्याकडे 6 उमेदवार आहेत आणि 6 उमेदवारापैकी ती सुद्धा एक आहे। त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आणि त्यांची जी कोर कमिटी आहे ते ठरवतील का कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या पाठीशी राहू। युती लोकसभा आणि विधानसभामध्ये युती होतं आणि आता ही प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, प्रत्येक पक्षाला टिकून ठेवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना इकडे तिकडे नाही गेले पाहिजे म्हणून आपण स्वतंत्रची तयारी करतोय। परंतु आमची विकासाचा हा डेव्हलपमेंटचा विषय राहणार आहे, त्या विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत।